स्थळी हे मन जाय मासे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे माझे कर जुळती. गुरुनाथ महाराज की जय. आज मला इथे दशक्रिया विधीसाठी प्रवचन सेवेसाठी बोलवलेलं आहे. ते आपल्या कैलासवासी श्रीमती पुतळाबाई तुकाराम शेलार यांच्या दशक्रिया विधीसाठी मला इथे बोलवलेलं आहे सेवेसाठी. आणि त्यांचा मुलगा आहे श्री भानुदास तुकाराम शेलार, श्री संपत तुकाराम शेलार, मुलगी श्रीमती इंदुबाई सोमनाथ नागवडे, सौ विजया अशोक सोनवणे, सौ मंगला उत्तम नागवडे पुतणी, सौ नीता मचिंद्र पळसकर नाथ, श्री विठ्ठल माणिक शेलार पुतण्या, श्री उद्धव माणिक शेलार पुतण्या, श्री भास्कर माणिक शेलार पुतण्या, श्री राजाराम माणिक शेलार पुतण्या, श्री मचिंद्र बाळासाहेब पळसकर नातू, श्री दीपक भानुदास शेलार नातू. यांनी सर्वांनी येथे सेवेसाठी मला बोलवलेलं आहे आणि यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्य, जय जय सो वेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासु औदारी जोजी. म्हणे निवृत्तीदासु औदारी जोजी. गुरुनाथ महाराज की जय. हे घ्यायचं ना, अभंग घ्यायचं ना, सुरू करू. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात गणेशापासून केली. गणेश म्हणजे काय, तर आपलं मूळ स्वरूप, जिथून उत्पत्ती झाली. सगळ्यात सुरुवात कुठून झाली, तर गणेशापासून झाली. आणि म्हणून देवात सुद्धा गणेशाला पहिला प्रथम माने. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोवे आत्मरूपा. म्हणजे आत्मरूपे, आत्मरूपे तोच गणेश आहे. आणि तिथून आपल्या जीवनाला सुरुवात होती. हे 5 तत्व आहेत, त्याच्यातून आपला देह निर्माण झाला. आपण काय म्हणतो की हा जन्माला आला आणि हा याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला म्हणजे काय झालं हो, ऍक्च्युली देह तर तिथे पडलेला असतो. मग गेलं काय, तर हे 5 तत्वांचं शरीर बनलेलं आहे. आप, तेज, वायू, अग्नी आणि आकाश. ह्या 5 तत्वांनी हा देह बनलेला आहे. मग आपल्या ठिकाणी हे 2 तत्व विसर्जित केली जातात, म्हणजे भूमी तत्व आणि जल तत्व. पण 3 तत्व त्या ह्याच्याबरोबर आत्म्याबरोबर जातात, ती म्हणजे वायू तत्व, एक वायू, आकाश आणि अग्नी. हे 3 तत्व म्हणजे त्या जीवाला
सूक्ष्म रूप धारण होतं, म्हणजे सूक्ष्म देह प्राप्त होतो. हा स्थूल देह विसर्जित होतो आणि सूक्ष्म देह त्याला प्राप्त होतो आणि मग त्याची यात्रा सुरू होते. मग आपण म्हणू की मी कर्म केले, ह्या देहाने केले, इथेच थांबले नाही, तर त्या आकाश मध्ये सगळं काही रेकॉर्ड असतं आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की आकाशिक रेकॉर्ड. आकाशिक रेकॉर्ड म्हणजे तिथं सगळं लिहिलेलं असतं, आपल्या अंतर्मनाला सगळं ठाऊक असतं आपण काय कर्म केलं, कोणते कर्म केलं. आणि म्हणून कर्म करताना अतिशय सावध राहायचं, नेहमी कर्म करताना अतिशय सावध राहायचं. आता हे माऊली म्हणजेच आई. आईवर काय बोलावं, आईवर काय बोलावं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करे लाभाविन प्रीती. आई हे दैवत इतकं महान आहे. परमेश्वराला सगळीकडे थाता येईल का नाही माहिती नाही, त्याला वाटलं म्हणून त्यांनी आई आणि वडील अशी दोन दैवत आपल्या घरात निर्माण केली. आणि ही इतकी महान आहेत, फक्त आपल्याला त्यांची किंमत कळली पाहिजे. आई म्हणजे काय हो? आ म्हणजे आत्म आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजे आत्मा स्वरूप म्हणजेच आई, ईश्वर. आई कधी अपेक्षा करते का मुलांकडून? आई कधीच अपेक्षा करत नाही. म्हणून म्हटलंय की माऊलीची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिला सतत मुलांची काळजी असते. माझ्या बाळाचं काय होईल, ते कसं करेल. किती जरी मोठा असला ना तरी आईला आपला मुलगा लहानच असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आईचं ऋण कधीही फेडता येत नाही. वडिलांचं ऋण फेडू शकतो, समाजाचं ऋण फेडू शकतो, देवाचंही ऋण फेडू शकतो, पण आईचं ऋण फेडता येत नाही. तू म्हणताल का बरं? तर सांगते. एकदा ज्ञानेश्वर महाराजांना विचारण्यात आलं की आईचं ऋण का फेडता येत नाही, वडिलांचं फेडू शकतो, आईचं का फेडता येत नाही. मग त्यांनी काय केलं, त्या माणसाला एक वीट दिली, 1 किलो वजनाची वीट दिली आणि म्हटले ती शेल्याला बांध आणि तुझ्या कमरेला बांध आणि मला 10 तासानंतर परत ये आणि सांग, मग तुला उत्तर मिळेल. त्यांनी ती वीट घेतली 1 किलोची, पोटाला बांधली. दिवसभर काम करताना त्याला इतक्या वेदना व्हायच्या की ते कसं काय करणार ना. कुठली गोष्ट वागताना त्रास व्हायचा, काय घेताना त्रास व्हायचा, काही करताना त्याला त्रास व्हायचा. तो जेमतेम 2 तास त्याने ते सांभाळलं आणि 2 तासांनी तो त्या परत आला त्यांच्याकडे आणि त्यांना म्हटलं, महाराज मला हे शक्य नाहीये, हे 2 तासात मला हे ओझं एवढं झालं. आणि माऊली अशी असती की 9 महिने आपल्या बाळाला पोटात ठेवते, 9 महिने त्याला लालन पालन संगोपन करत असते आणि तिला किती त्रास होत असेल. आणि म्हणून आईचं ऋण कधी कुणी फेडू शकत नाही. एक मुलगा तटीला पेटला, म्हटला मी दाखवतो आईचं ऋण फेडून कसं पिटत नाही. आईला म्हटलं, आई मी तुझी आज खूप सेवा करणार आहे. आई म्हटली, कर. कशी करणार? म्हटलं आज मी तुझ्या शेजारी झोपणार, तुला जे काय पाहिजे ना रात्रीचं तुला सारखं पाणी प्यायला लागतं, मी तुला पाणी देणार आणि मी तुझी सेवा करणार आणि मी तुझं ऋण फेडणार. आई म्हटली ठीक आहे चालते कर. मग तिने काय केलं, त्या मुलगा झोपला, आईने पहिल्यांदा उठवलं, म्हटली जा मला तहान लागली पाणी आण. त्याने ग्लास भरून आणलं, 2 घोट पाणी पिले तिने आणि तो झोपला होता त्याच्या अंथरुणावर ओतून दिलं. परत थोड्या वेळाने परत तसंच झालं. काय झालं? थोड्या वेळाने परत तसंच झालं. तिने काय केलं, पाणी आणायला सांगितलं, त्याला म्हटली जा पाणी घेऊन ये. त्याने परत पाणी आणलं आणि परत तिने 2 घोट पिलं, परत ओतून दिलं त्याच्या अंथरुणावर. असं 3-4 वेळा झालं. मग 4थ्या वेळी मात्र तो वैतागला आणि म्हटला, काय लावले, मूर्ख आहेस का तू? काय सारखं 2 घोट पाणी पिती आणि अंथरुणावर ओतून देती, मला किती थंड लागतंय. मग म्हटली, अरे तू लहानपणी होता ना तेव्हा शूशी सगळं काही करायचं अंथरुणावरती. मी काय करायची, त्या ओल्यावरती मी झोपायची, कोरड्यावरती तुला झोपवायची आणि म्हणायची माझ्या बाळाला गार नको लागायला. आणि तू एका दिवसात कंटाळला. असं फेडणार का तू आईचं ऋण? म्हणजे आईचं ऋण कोणी फेडू शकत नाही, खूप महान असते. आणि म्हणून संतांना सुद्धा माऊलीचं उदाहरण दिले.
बघा आपण पंढरपूरला गेलो की सगळे काय म्हणतात, माऊली माऊलीच म्हणतात का नाही, सगळेजण माऊली माऊली म्हणतात आणि एकमेकाच्या पाया पडतात. संतांना परमेश्वराला सुद्धा विठ्ठलाला सुद्धा आपण काय म्हणतो, विठ्ठो माऊली ती माऊली जगाची, विठ्ठो माऊली ती माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठो माऊली ती माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. असं ते आईचं ऋण आहे. आई इतकी महान असते ना, आणि म्हणून म्हटलं जातं की आई कधी अपेक्षा करत नाही बाळाकडून. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला की एक मुलगा होता आणि दिनू नावाचा एक मुलगा होता. त्याचे वडील डॉक्टर होते. तर त्यांनी काय केलं, ते गेला वडिलांचं पाहिलं, वडिलांचं हॉस्पिटल होतं, वडिलांचे पेशंट आले, वडिलांनी एक बिल तयार केलं की कॉट भाडं इतकं, सलाईनचे इतके, औषधाचे इतके, सगळ्याचं त्यांनी असं बिल तयार केलं आणि एकूण इतके इतके. आता ह्यानी पाहिलं, लहानच मुलगा तो, त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांनी असं बिल तयार केलं, आज आपण आईला पण बिल द्यायचं. म्हटलं काय, म्हटलं आज आपण आईला पण बिल द्यायचं. मग गेला घरी आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. पेन घेतला, पेपर घेतला आणि लिहिलं, आई मी तुला सकाळी फुलं आणून दिली त्याचे 2 रुपये, आई मी तुझ्यासाठी बाजारातून हे सामान आणून दिले त्याचे 4 रुपये, आई मी तुला ही मदत केली त्याच्यासाठी ते घरकामात मदत केली, अमकं तमकं, असं करत करत त्यांनी बिल तयार केलं आणि आईला दिलं. आईने वाचलं आणि एकूण इतकं इतकं. मग आईने पण काय केलं, एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि आईने पण तिचं बिल तयार केलं. आईचं बिल बघा तुम्ही, आईचं बिल कसं होतं. आईचं बिल असं होतं, आईने काय केलं, आईने लिहिलं, हे बाळा मी तुला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, त्याचं बिल काही नाही. नंतर तुला लहानाचा मोठा केला, वाढला तू, माझ्या दुधापासून माझ्या हाडामासापासून तुला मी रक्षण केलं, पोषण केलं, त्याचंही बिल काही नाही. तू कित्येक वेळा आजारी पडला, मी कितीतरी रात्र जागून तुझ्यासाठी हे केलं, सेवा केली, त्याचंही बिल काहीच नाही. आणि एकूण काहीच नाही, एकूण काहीच नाही, म्हणजे आईचं बिल काहीच नाही. म्हणजे पहा माऊली कशी असते. म्हणून म्हटलंय की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. म्हणजे प्रेम करावं तर कुणाकडून शिकलं पाहिजे, आईकडून. किती निरपेक्ष प्रेम असतं तिचं. रागवली ना मुलांना तरी तिच्यात प्रेम असतं. तिला असं वाटतं की ह्याच काहीतरी हित व्हावं. चिडते कधी कधी, रागवते पण ती कशासाठी, तर त्या बाळाचं हित व्हावं. आणि म्हणून परमेश्वराला आई निर्माण केली आणि आईचं रूप कधी कुणाला फेडता येत नाही. आणि मला तुम्हाला सांगायचंय की आई किती महान आहे. तसेच आपले संत आहेत. संतांनी बघा ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरांनी, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, आपल्या श्रीकृष्णाने गीता सांगितली. त्यांनी घेतली का बिगागी घेतली नाही. त्यांनी ग्रंथ लिहिले, रॉयल्टी घेतली नाही. त्यांनी अनुग्रह दिले लोकांना, कितीतरी लोकांना आत्मसाक्षात्कार करून दिले. त्यांनी गुरुदक्षिणा घेतली नाही, घेतली. आणि म्हणून संत हे माऊली आहेत. जिथे सद्गुणांचा अंत नसतो त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून ते पैशाचा विचार करत नाही, ते ह्याचा विचार करत नाही, ते फक्त प्रेम करतात. आणि ते पण काय की विना शर्त प्रेम असतं. त्यांनी ते म्हटले का तुमच्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज म्हटले का ही ज्ञानेश्वरी मी लिहिली तुमच्यासाठी, माझ्यासाठी तुम्ही काय करणार, मला काय देणार तुम्ही, नाही. बघा माऊलीने काय म्हटलं, जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. काय म्हटलं, जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. पण कधी दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात, दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे ते म्हटले नाही की दुष्टांचा नाश हो असं नाही म्हटले. ते काय म्हटले, दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे
अंधाराचे ज्यांचे दुर्गुण आहेत ते त्यांच्यातले नष्ट झाले पाहिजेत. म्हणून आईला असं कधी वाटत नाही की आपला मुलगा मेला पाहिजे, कधीच वाटत नाही. तिला काय वाटतं, माझा मुलगा सुधारला पाहिजे. तसंच संतांना वाटतं की माझी जी लेकरं आहेत ती सुधारली पाहिजेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणायचे, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. अहो कोणते माऊली, किती महान, की ज्यांना लोकांनी खापर सुद्धा दिलं नाही, ज्यांनी लोकांना म्हणजे लोकांनी ज्यांना इतका त्रास दिला, त्या माऊलींनी लोकांसाठी मागितलं परमेश्वराकडे. काय मागितलं की हे परमेश्वरा ज्यांची इच्छा आहे ना त्यांना ते लाभो, पण कधी त्यांच्यातलं दुर्गुण नष्ट झालं पाहिजे, त्यांच्यातली दुर्बुद्धी नष्ट झाल्यावरती त्यांना हे जो जे वाटशील तो ते मिळेल आणि मिळू दे अशी त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे किती महान संत होते किती महान संत होते. आणि आता हे मूळ आपले हे जे पित्र का करायचे, हे 10वे 13वे कशासाठी करायचे, तर जिथं मूळ आहे ना तिथं आपलं हे मूळ जर नसेल तर जसा पाया आहे तसंच आपले हे पित्र लोक पण आपला पाया असतात. आणि ते सगळेजण आपल्या मूळाधार चक्रात बसलेले असतात. आणि म्हणून मूळाला जर तुम्ही पाणी घातलं नाही तर झाडाला वर पाणी घालून काय होणार आहे का, काहीच नाही होणार. आणि म्हणून ही पित्र मुळाशी असतात आणि म्हणून त्यांचं हे सगळं काही व्यवस्थित केलं की त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि मग आपण आपल्या दुसऱ्या चक्रावरती प्रविष्ट होतो, ते म्हणजे स्वाधिष्ठान. आणि स्वाधिष्ठानावरती गेलो की मग आपल्याला जे हवंय ते आपण करू शकतो. पण जोपर्यंत तुमचा मूळ, जोपर्यंत तुमचा पाया मजबूत नाही तोपर्यंत इमारत रचली जात नाही. आणि म्हणून कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप, त्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे सगळं करायचं असतं. त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं. बघा काही लोकांचं असं असतं की काय झालं केलं तर काय त्यांचं कर्तव्य आहे, असं नाही, कर्तव्य नाही. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, हा देह निर्माण केला, पण कशासाठी हा देह निर्माण केला की ह्या समाजात तुम्हाला काहीतरी करता यावं, काहीतरी शिकता यावं. बघा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळे संत घ्या, कृष्ण घ्या, अर्जुन घ्या, परत कर्ण घ्या. कर्णाचं आणि ह्याचं साम्य किती होतं, श्रीकृष्णाचं भरपूर साम्य होतं. कर्णाला जसं सोडून दिलं, कर्णाला सोडून दिलं तसंच कृष्णाला पण सोडलं होतं. कृष्णाला पण सोडलं होतं त्याच्या ह्यांच्याकडे गोकुळात सोडलं होतं. पण कृष्ण रडत बसला नाही. कृष्ण म्हटलं नाही की मला बघा मी म्हणते की आपल्या जीवनात खूप थोडी संकट आहे, आपल्या जीवनात खूप थोडी संकट आहेत. पण त्या कृष्णाच्या जन्मात किती संकट होती. त्याला जन्माला यायच्या अगोदरच त्याचे षडयंत्र तयार होतं, मृत्यूचे सापळे तयार केले होते. आणि आपण थोडं काही झालं की रडत बसतो. आणि जे चांगले पॉझिटिव्ह जितकं तुम्हाला राहता येईल ना तेवढं राहा आणि कृतज्ञ व्हा. संकट आली ना, संकटांना पाय लावायचे नाही, संकटांच्या समोर या, संकटांना सामोरं जा. आणि हे शिकवत असते आपल्याला माऊली, हे शिकवतात आपले संत. बघा त्यांना नव्हतं का उर्वश करता आला, ज्ञानेश्वर महाराजांना तर किती त्रास दिला, त्यांनी काय केलं, माफ करून टाकलं, सोडून दिलं. आणि म्हणून सोडून द्यायला शिका. ज्यावेळेस कृष्णाने द्रौपदीने प्रश्न विचारला कृष्णाला, हे कृष्णा म्हटली का रे माझ्या वाट्याला हे सगळं का, मी का म्हणून एवढं सहन केलं आणि ह्या लोकांना कधी शिक्षा भेटणार. कृष्णाने सांगितलं आता मी काहीच नाही करणार. ती म्हटली का, कशाला करू म्हटलं, तर तू काळजी करते ना, तर तू जोपर्यंत काळजी करते तू त्यांना शिक्षा देणार आहे, मग मी कशाला शिक्षा देऊ त्यांना, मग म्हटली मी तर काहीच नाही करू शकत. मग तू काही नाही करू शकत, तू सोडून दे, तू माफ कर. तू माफ केलं ना की त्यांची कर्म कार्यान्वित होते ना, कार्यान्वित झाली की मग त्यांना त्यांची शिक्षा प्राप्त होईल. म्हणून सोडून द्यायला शिका. कोणी आपल्याला काय केलं, त्रास दिला, काय केलं, खूप काही गोष्टी असतात, ते सोडून द्यायला शिका. आणि आयुष्यात चांगलं आहे ना ते घ्यायला शिका. मग आता आपण काय करणार,
जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्या येतात. मग ते समस्यात पार पायसायचं का? नाही, तर त्याला आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. त्याच्यावरती आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की जीवन जगा तुम्ही, पण कसं जगा? श्रीकृष्णाने सांगितलं की देवाचं नामस्मरण करा. कसं करा? मला श्रीकृष्ण म्हटलं, मला ना तुमचे 56 भोग नको, मग मला एक पान किंवा एक फूल श्रद्धेने वाहिलं ना तरी मी संतुष्ट राहील. मला एक पान किंवा एक फूल जरी वाहिलं ना तरी मी संतुष्ट राहील. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की क्षण व्हा, मला फक्त काय व्हा? क्षण व्हा, तुमच्या जीवनातले क्षण व्हा. म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येणे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येण्या. चारी मुक्ती तुम्हाला साध्य होते. कशाने? तर तुमच्या जीवनातले राहिलेले रिकामे क्षण आहेत ना, ते नामाने भरा. नाम इतकं पवित्र आहे, नाम इतकं महान आहे की जसं जसं तुम्ही नाम घ्याल तसं तसं रिकामं भांड तुमचं भरायला लागेल आणि जीवनात आनंद निर्माण होईल. तुम्ही म्हणाल काय होणार हो या परमेश्वराने? का घ्यायचं नाव? का घ्यायचं परमेश्वराचं? आम्ही का राहायचं? तुम्ही विचार करा. आता रात्री आपण झोपलो, कितीतरी जण, सगळे जण झोपले, सकाळी काय माहिती किती जण उठले. आपण उठलो, आपण काय म्हटलं पाहिजे? धन्यवाद परमेश्वरा, तुम्हाला उठवलं. आपण झोपलेलो असतो, गाढ झोपलेलो असतो. आपलं हृदय कोणीतरी चालवत असतं, कोणीतरी आपल्या रक्तभिसरण करत असतं. कोण करतो? तर तो परमात्मा करतो. आणि म्हणून आई, ज्याला आई नाहीये ना, त्याने परमेश्वराला आई म्हणायला सुरुवात करा. एकदा का तुम्ही ते परमात्म्याला आई म्हणायला सुरुवात केली ना, ती त्याच्यावरती सोपवून टाका. त्याच्यावरती सगळं काही सोपवून टाका. आणि मग असं सोपवून टाका ना, अब सौंपरिया इस जीवन का सब भार तेरे हाथों में. अब सौंपरिया इस जीवन का सब भार तेरे हाथों में. हार है तेरे हाथों में और जीत है तेरे हाथों में. हार है तेरे हाथों में और जीत है तेरे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तेरे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तेरे हाथों में. प्रवास आहे जीवन, म्हणजे एक सुंदर असा प्रवास आहे. प्रवासाला बघा, जे प्रवासाला जाताना अगोदर तयारी करत नाही ना, त्यांची फार गडबड होते. बघा, त्यांना काही सापडत नाही, काही गोंधळ, इतका गडबड, इतकी गडबड. तसं असं समजायचं हे आयुष्य आहे. कोणत्याही क्षणाला परमेश्वर म्हणलं ना, चल आता चल, लगेच म्हणायचं आय एम रेडी. इतकी तयारी ठेवायची ना मनाची, इतकी तयारी ठेवायची. आणि पाठीमागं राहणाऱ्यांना म्हणायचं तुम्ही एक अश्रू सुद्धा गाळायचं नाही. हसत नाचत, मी तर सांगणार आहे, माझ्या वेळेस ना सगळ्यांनी नाचत उड्या मारत यायचं, रडायचं नाही कोणी, एकाने सुद्धा रडायचं नाही. का? तर आयुष्यात असं इतकं सुंदर जगायचं ना, प्रत्येक क्षण आयुष्याचा जगून घ्यायचा, एक क्षण सुद्धा ठेवायचा नाही. आणि आयुष्याचा प्रवास इतका सुंदर करायचा. तुम्ही म्हणाल कस काय हो, इतकं टेन्शन, इतके चिंता, संसाराचा इतका गाडा ओढायचा, त्या मुलाबाळांचं बघायचं, आमकं करायचं, टमकं करायचं, फलानं करायचं, दिसतानं करायचं, आणि कस काय आनंदाने जगायचं तुम्ही म्हणताय. तुम्हाला सांगते. म्हणजे आता इथे काय करायचं माहितीये का? इथे जे करायचंय आपल्याला ते म्हणजे आता ही भजन जे म्हटलं ना, आपण सौंपदिया जीवन का सब भार तेरे हातों में, त्या परमेश्वराच्या हातात द्यायचं. तुम्हाला आता माहिती का कधी विमानाने प्रवास केलाय का? विमानाने प्रवास केल्यावरती आपण काय करतो? ते सामान आपलं ते सांभाळतात. असं करतो का? विमानात बसलोय, डोक्यावर घेतलंय ओझं
आणि प्रवास करतोय, नाही ना? नाही. तसंच आता इथं सुद्धा काय करायचं, आपले टेन्शन, आपल्या चिंता, आपल्या काळजा, आपल्या समस्या सगळं काही त्याला सोपवून टाकायचं. म्हणजे हे घे बाबा, हे घे बाबा, हे घे बाबा, आणि त्याच्या विमानात बसायचं. लहान बाळाला असती का काळजी? बघा ते आईच्या कडेवर बसलेलं असतं कसं, थाटामाटात बसलेलं असतं कसं, मस्त उड्या, मग त्याला भीतीच नाहीये. आपल्याला आहे ना भरोसा नाहीये. तुम्ही एखाद्या गाडीत प्रवास करता, पण त्या ड्रायव्हरवर भरोसा असतो ना, हा आपल्याला व्यवस्थित पोहोचवेल बाबा, असतो. पण ज्या परमेश्वरांनी ही गाडी तयार केली, ज्या परमेश्वरांनी ही गाडी तयार केली, त्याच्यावर मात्र आमचा भरोसा नाहीये. आम्हाला वाटतच नाही की तो आमचं सगळं काही करेल, ही नाहीये आमची पार करेल. अरे सहज पार करतो, तू सहज पार करतो. माझ्या जीवनातला प्रसंग सांगते. आज मी तुमच्या समोर बोलते, पण 2021ला माझे मिस्टर वारलेले. माझ्या मोठ्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालेला, आणि त्यावेळेस माझ्यावरती 1.25 कोटीचं कर्ज होतं. बंगला अर्धवट राहिलेला. करणार काय, एक लेडीज करणार काय? आणि असं काही झालं ना, नातेवाईक कोणी कोणाचे नसतात, कोणी कोणाला पाहायला येत नाही. आता करणार काय? कोरोनाचा काळ होता, आणि माझ्या शेतात वगैरे म्हणजे काय काय लावलेलं ते लोकांनी, आमच्या भावकीतल्या लोकांनी ते काही ठेवू दिलं नाही. लोक काही येऊ दिली नाही. मला खरं इथं तुम्हाला हे सगळं दुःखी करायचं नाही, पण मला एक सांगायचंय की कसा परमेश्वर आपल्याला मदत करतो. तर मग म्हटलं आता काय करायचं. पण मी खरं सांगू का तुम्हाला, हेच सारखं म्हणायचे, अब सौपदी आहे जीवन का तब भार तेरे हातों में. मी म्हणायची तू बघ बाबा, ही लेकरं तुझी आहेत, हा संसारच तुझा आहे, हे घरदार तुझं आहे, तो बंगला पूर्ण करायचा का अपूर्ण ठेवायचा ते तू बघ. ती शेतीवाडी तू करायची का नाही करायची ते तू बघ. त्यांनी कुठून कुठून माणसं आणली, पर साताऱ्यावरून माणसं आणून माझी शेती केली, कुठं काही सगळं काही केलं. आणि मला मॉरिटोरियम मिळालं. 2 वर्षाचं मी मॉरिटोरियम घेतलं. आणि त्यावेळेस माझी जी काही शॉप, दुकानं, फ्लॅट वगैरे होते ते भाड्याने पण गेले नव्हते, कारण लॉकडाऊनचा पिरियड. आणि कसं मी करणार होते ना एवढं मोठं लोन, आता काय करणार एकटी बाई. पण म्हटलं नाही, तो आहे, तो आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तिथे तू माझं सांगती. अरे परमेश्वरा, अरे विठ्ठला, जिथे जातो तिथे तू माझं सांगती. माझ्या बरोबर तू सतत आहे, तू कुठं नाही असं नाहीये. आणि बघा, एकदा का तुम्ही परमेश्वराला मित्र मानलं, एकदा का परमेश्वराला तुम्ही सखा मानलं, एकदा बघा कृष्णाने त्याचे सगळे होते. राधा होती, त्याची राधा होती, माधव होता, कितीतरी जण होते. पण त्याने कुणालाही विश्वरूप दाखवलं नाही. विश्वरूप दाखवलं ते कुणाला दाखवलं? अर्जुनाला दाखवलं. का? अर्जुन मित्र होता. अशी काही मैत्री करा ना, मैत्री जादू आहे, जादू. आणि त्या कृष्णाने फक्त अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. का? तर तो म्हटलं की, अर्जुन म्हटलं की, हे कृष्णा, तू मला विश्वरूप दाखवतोय, पण मला दृष्टी नाहीये, मला दृष्टी नाहीये, दिव्य दृष्टी. आणि त्यावेळेस त्याने त्याला दिव्य दृष्टी दिली, आणि त्यावेळेस तो पाहू शकला. आणि तसा तुम्ही एकदा का त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायला लागला ना, भरोसा ठेवायला लागला ना, की मग प्रश्नच मिटला. खरं सांगू का, आपला भरोसा नसतो. आपण म्हणतो मी उपवास केले, मी तर, अरे इतका भरोसा पाहिजे ना की म्हणायचं नाही, तो माझ्यासाठी करणार, काय पण करणार. आणखी एक माझंच उदाहरण सांगते. आमचे पोकलँड होते माझ्या मिस्टरांचे 2, आणि काय झालं, अचानक ब्रेकडाऊन झाले. त्याचं काहीतरी ऑटोमोबाईलचा पार्ट गेला, आणि ते ब्रेकडाऊन झाले. आणि आम्ही शोरूमला गेलो, सगळीकडे गेलो, तर तो नट काही मिळतच नव्हता. आणि हे मला म्हटले की आता आपलं 7-8 दिवस मशीन उभं राहणार, 7-8 दिवस आपलं मशीन उभं राहणार. म्हटलं का? तर म्हटलं ते आता कधी कंपनीतून येईल, आणि मग कधी भेटेल, आणि कधी काय होईल, आणि भरपूर नुकसान होईल. आणि माझं कसं होतं, माझ्या मिस्टरांनी एखादी गोष्ट मला सांगितली ना की मी ती करणारच, काही करून म्हणजे करणारच. मग मला मी म्हटलं थोडीशी गाडी पुढे गेली, त्यांना म्हटलं घ्या, या गॅरेज मध्ये गाडी घ्या म्हटलं.
मला म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. म्हटलं काय नाही, तुम्ही ह्या गॅरेज मध्ये गाडी घ्या म्हटलं, तो नक्की ते सापडेल आपल्याला. आणि गेलो आम्ही, आणि एकदम छोटस गॅरेज होतं, छोटस गॅरेज होतं. आणि गेलो आणि त्यांना विचारलं असं असं नट आहे का हो तुमच्याकडे? तो म्हटलं आहे, आत्ताच एक गाडी येऊन गेली. म्हणजे त्या गाडीत 2 होते, तर मी म्हटलं राहू द्या एक माझ्याकडे, आणि असं ठेवून घेतलं म्हटलं मी. आणि तो म्हणजे आमचं त्यावेळेस 2-3 लाखाचं नुकसान वाचलं. म्हणजे मला सांगायचंय की त्या परमेश्वराने आहे ना मला कधीच असं हे केलेलं नाहीये. आणि त्यामुळं मी चिंतनाला जरी बसले ना, मला सतत चिंतनात असते. मला त्याच्याशिवाय करमत नाही, मला वेळच त्याचं लागतं. मला वेड लागले परमात्म्याचे, मला वेड लागले परमात्म्याचे. म्हणजे मला वेळ लागतं अक्षरशः. वेडी ती मीरा कशी वेडी व्हायची ना, तशी मी वेडी होते त्याच्यासाठी. मला बाकी काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. सतत मला असं वाटतं माझा परमात्मा आणि मी बास. मग मी कुठेही एकटे असू दे, कोणाला घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही. कारण मला भीती वाटत नाही. असं वाटतं की काय नाही, मी बोलले ना ते होणार, आणि झालेलं आहे. एक माझी कामवाली बाई होती, आणि तिच्या भावाचा मुलगा बोलत नव्हता. 7-8 वर्ष झाले, तो बाळ बोलतच नव्हता. ती मला म्हटली, वहिनी बघा ना हो, हा बोलतच नाही. तर मी काय केलं, विठ्ठल 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 तिचं बाळ, तिच्या भावाचा मुलगा काही बोलत नव्हता. ती मला म्हटली की बघा ना हा बोलतच नाहीये. तर मी म्हटलं असं काय नाही, बोलेल म्हटलं तो. मला म्हटली कसं काय बोलेल, इतके वर्ष झाले डॉक्टर म्हटले कधी बोलेल सांगता येत नाही, बोलेल का नाही ते पण सांगता येत नाही, तर तुम्ही एवढं ठाम कसं काय बोलता? म्हटलं काय माहिती, माझ्या तोंडून गेला आता, मला नाही माहिती, बोलेल म्हटलं तो. मग फक्त तिला थोडीशी विधी सांगितली कसं कसं करायचं. आणि तिला मी सांगितलं असं असं कर, बाळाला मांडीवर घे, मनातल्या मनात. आता तिच्या भावाचा मुलगा तिच्या माहेर आहे, मनातल्या मनात मांडीवरती घे, आणि असं बघ की तो बोलायला लागलाय, आणि तुला आत्या आत्या म्हणून हाका मारतोय वगैरे, असं तिला मी व्हिज्युअलायझेशन सांगितलं. आणि तिने केलं, आणि तिसऱ्या दिवशी तो मुलगा बोलायला लागला. तिसऱ्या दिवशी तो मुलगा बोलायला लागला. ती आली आणि मला म्हणजे वहिनी काय चमत्कार झाला. म्हणजे त्या डॉक्टर पण म्हटले कसं काय हा बोलायला लागला माहिती नाही. कधी मला इतके अनुभव आलेत ना, माझे अनुभव सांगायला नाही तर किती दिवस लागतील सांगता येत नाही. इतके प्रचंड अनुभव घेतलेत मी सगळ्याच बाबतीत. इतकं ह्या परमेश्वराचं म्हणजे किती कृतज्ञता व्यक्त करू. खरं सांगायचं तर मी लहानपणापासून कधी उपवास केले नाही. माझं लग्न होईपर्यंत मी उपवास केले नाही, लग्न झाले तरी उपवास केले नाही. पण हा परमेश्वर कसा माझ्या पाठीमागे लागलाय मला माहिती नाहीये. इतकं म्हणजे प्रेम करतो ना, इतकं ते जनाबाई सारखं झाले. जनी जाय पाणी आसी, जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी. ती जनाबाईच्या मागे तो परमात्मा धावायचा. ते त्रिगुण, ते सगुण, ते निर्गुण, ते सगळं काही जनाबाईच्या मागे राहायचं का? तर जनी जाय पाणी अशी, मागे धावे ऋषी कशी, जनी रांजणाचं पाणी भरी, सडा सारवण करी. जनाबाईला दळण पण करून लागायचं. तसं माझ्या सुद्धा मी काही काम करायला लागले ना, मी थकत नाही. मी किती पण काम करून घ्या माझे, पण मला थकवा येत नाही. कारण का तो परमात्मा माझ्या बरोबर असतो, कंटिन्यू असतो. मला वाटतच नाही की मी हे काम केलं.
माझ्या मुलांना वाटतं मम्मीला काय झालं अचानक एवढं कसं काय म्हणजे करायला लागली. पण सांगायचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तो परमात्मा कंटिन्यू माझ्या बरोबर असतो आणि मला मी फक्त काय म्हणत असते धन्यवाद. एखादं काम झालं तरी धन्यवाद, नाही झालं तरी धन्यवाद. धन्यवाद हा लय मोठा शब्द आहे. तुम्हाला जर काय प्राप्त करायचं असेल ना धन्यवाद म्हणा. एखादं काम आपण काय करतो नाही झाले की नंतर हे कसलं आलंय, देवाचं काय खरं आहे, देवाचं काही खरं नाही, देव कुठला आलाय, ह्या जगात देव बिव काय नाही, सगळं खोट आहे. पण तसं नाहीये. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून बघा. परीक्षा असतात आपल्या, कितीतरी परीक्षा असतात. तितक्या परीक्षा घेतल्या जातात ना की तुम्हाला सतत क्षणाला परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षेत बघा एखाद्या मूर्तीचं जर एखाद्या दगडाची मूर्ती घडवायची तर त्याच्यावरती घाव घालायला लागतात. तसं तो परमात्मा आपल्यावरती घाव घालत असतो आणि माझ्यावर तर प्रचंड घाव घातले आणि त्यामुळे आज मी ते तुमच्या समोर बोलू शकते. त्याच्यामुळे मी तिथे तुमच्याशी बोलू शकते. इतका तो परमात्मा महान आहे ना, त्याच्याशी तुम्ही कृतज्ञ राहा. एकदा का तुम्ही कृतज्ञ राहायला लागला ना की तुमची कामं अशी भराभर होतील ना की तुम्हाला त्याचं काही टेन्शनच नाही. आपल्याला वाटतं हे आमचं कुठल्या यायला हवं, आमच्याकडे येत असतो का परमात्मा? का त्या मीराबाईकडे आला ना, मीराबाईकडे आलं ना पण आपण तिच्यासारखं बोलवतच नाही ना, मीराबाई सारखं आपण बोलवतच नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान सोते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, तुम माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, तुम माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, तुम गोपियों के जैसे नचाते नहीं, तुम गोपियों के जैसे नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. राम नारायणम जानकी वल्लभम. राम नारायणम जानकी वल्लभम. कोण घेत आहे? मीराला भेटला म्हणजे आपल्याला बोलवता येत नाही, त्याला काही कमी का हो? त्याला काही कमी का? त्याला काही कमी नाही. त्याला फक्त एका गोष्टीची कमी आहे आणि ते म्हणजे प्रेम. तो फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे आणि तो म्हणून तर म्हणतात ना त्याला आहे ना दुर्योधनाच्या घरी 56
छप्पन्न भोग बनवले होते, पण तो तिथे जेवला का नाही. मग विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या आणि केळीच्या सालाची भाजी बनवली होती त्याच्या विदुराच्या बायकोनी, ती खाल्ली. पण इकडे 56 भोग खाल्ले का नाही खाल्ले. का तर तो भावाचा भूक केलेला आहे, तो प्रेमाचा भूक केलेला आहे. आणि प्रेम ही अशी अलौकिक गोष्ट आहे ना, त्याच्या पुढे सगळं तुच्छ आहे. भक्तीचं रूपांतर नंतर प्रेमात होतं, म्हणून भक्तीपेक्षा पण श्रेष्ठ प्रेम आहे. आणि प्रेम एखाद्या, तुम्ही जर भगवंतावर प्रेम करायला लागला ना, की तुम्हाला काही कमी असणार आहे, काय कमी असणार आहे तुम्हाला. कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. आज मी स्टॅम्पवर लिहून देते, तुम्ही जर त्याच्यावर भरोसा ठेवायला लागला ना, तुम्हाला कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. जिथं कमी तिथं तो उभा राहील. फक्त त्याच्यावरती भरोसा ठेवायला शिका. भरोसा कसा ठेवायचा, अगदी लहान बाळासारखं ठेवायचा, अगदी लहान बाळासारखं ठेवायचं. बघा त्या द्रौपदीने कसा विश्वास ठेवला. द्रौपदीने विश्वास ठेवला आणि काय केलं तर द्रौपदीचं सांगते तुम्हाला. आता ही द्रौपदी म्हणजे कोण, आपलं मन. आपलं मन म्हणजे द्रौपदी आहे. हे 5 पांडव म्हणजे कोण आहेत, हे आपलं शरीर आहे. 5 धातू 5 तत्वातून निर्माण झालं का नाही. आग, तेज, वायू, अग्नी, जल, आकाश याच्यातून निर्माण झालं. त्या द्रौपदीचे 5 पती होते. कोण होते, 5 पती होते. त्या 5 पती एकापेक्षा एक श्रेष्ठ होता, एक धनुर्धर होता, एक गदाधारी होता, सगळे काही एकापेक्षा एक श्रेष्ठ होते. पण तिला वाचू शिकले का नाही शिकले. तसाच आपला हा देह आहे. ह्या देहाला, ह्या मनाला, मन म्हणजे द्रौपदी. आणि म्हणून माझी कविता आहे, मी ती ऐकवते मग त्याचं निरूपण करते. मनरूपी द्रौपदीची राखावी लाज, मनरूपी द्रौपदीची राखावी लाज. पैनाथ तुमच्या चरणी शरण आले मी आज. मनरूपी द्रौपदीची राखावी लाज, मनरूपी द्रौपदीची राखावी लाज. पैनाथ तुमच्या चरणी शरण आले मी आज, पैनाथ तुमच्या चरणी शरण आले मी आज. भेदभावाने खेळ मांडियला, भेदभावाने खेळ मांडियला. शिवामृताचा विसर पडिला, शिव अमृताचा विसर पडिला. जीव भावावर येऊन आदळला, जीव भावावर येऊन आदळला. देव भाव हरवून गेला, देव भाव हरवून गेला. अहंकार रूपी दुर्योधनाने खेचून आणले, अहंकार रूपी दुर्योधनाने खेचून आणले. मद मोह मत्सर दुःशासन जमा झाले, मद मोह मत्सर दुःशासन जमा झाले. सौजन्याचे वस्त्र काढले, सौजन्याचे वस्त्र काढले. या द्रौपदीची लाज राखावी, या द्रौपदीची लाज राखावी. दिव्य साधना रूपी वस्त्रे अंगावर घालावी, दिव्य साधना रूपी वस्त्रे
झालंय, एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. आग, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, जल, आकाश या सगळ्यातून तयार झाले, पण ते मनाला आहे का पुरतं? मनाचं संरक्षण करतं का? नाही करत. मग एक सद्गुरू, एक कृष्ण. जसं त्या द्रौपदीची लाज राखली ना, तशीच आपली. तर ती काय करायची? द्रौपदी सगळ्यांच्या पुढे जात होती, सगळ्यांना म्हणायची, सगळे सत्व, भीष्म होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, सगळे होते, सगळ्यांना म्हटली की माझं रक्षण करा, माझी लाज राखा, माझं रक्षण करा, तुमचं कर्तव्य आहे. तसंच आपलं होतंय. आपण समाजात सगळीकडे फिरत असतो, सगळ्यांना म्हणत असतो, मला हा प्रॉब्लेम आलाय, मला हा प्रॉब्लेम आलाय, मला हा प्रॉब्लेम आलाय, माझं असं झालंय. कोण मदत करतं का? ज्या वेळेस माणूस सगळ्या ठिकाणी हारतो ना, त्यावेळेस इथं येतो. कुठे येतो? परमेश्वराच्या चरणी येतो, सद्गुरूंच्या चरणी येतो. आणि मग खऱ्या अर्थाने त्याचं रक्षण होतं. जसं त्या द्रौपदीचं रक्षण झालं. मन मनाची जशी अवस्था झाली ना, तशी द्रौपदीची पण झाली होती. आणि म्हणून मनाला कुठेतरी वीट पाहिजे, अभी तशी वीट पाहिजे, घट्ट अशी वीट पाहिजे. मनाचं काय झालंय? मनाचं असं झालंय की छोट्या बाळासारखं झालंय, मुलगी खेळून झालं. आपल्याला काय वाटतं की आनंद आहे, त्या गोष्टीत आनंद आहे, त्या गाडीत आनंद आहे, त्या बंगल्यात आनंद आहे. खरं आहे का हो त्याच्यात? नाही. त्याच्यात आनंद असता तर आपल्याला सारखं बदलाव वाटलं नसतं. घर बांधलं, घराचा आनंद किती वर्ष राहतो? जेमते मला वाटते 6 महिने ते 1 वर्षभर नवलाई असते त्याची. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, 6 महिने ते वर्षभर त्याची नवलाई असते. नंतर असती का? नाही. का बरं? कुठं जातो बरं तो आनंद? खरं सांगू का तुम्हाला? खरं सांगते, त्यात आनंदच नसतो. तिथे आनंदच नसतो. आनंद कुठं असतो? आपल्याच ठिकाणी असतो. आनंद कुठं असतो? आपल्याच ठिकाणी असतो. ते एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला एक हाड सापडलं. एक कुत्रा होता, त्याला एक हाड सापडलं आणि त्याने ते चघळायला सुरुवात केली. तोंडात टाकलं आणि चघळायला सुरुवात केली. तर त्यांनी चघळायला सुरुवात केली. चघळल्याबरोबर काय झालं? तोंडातून रक्त यायला लागलं. आणि त्या कुत्र्याला वाटलं, अरे ह्या हाडातून रक्त येत आहे. कुत्र्याला काय वाटलं? ह्या हाडातून रक्त येत आहे. मग त्यांनी अजून चावायचा प्रयत्न केला. त्यांना अजूनच वाटलं की अरे मी जसं चावल ना, तसं त्या हाडातून रक्त येतंय. मग त्यांनी चावायचा प्रयत्न केला. परत चावतोय. आपलं पण तसंच होतंय. आपल्याला काय वाटतं? मी ती 2 व्हीलर घेतली ना, त्याच्यातून आनंद आला. नाही, मी 4 व्हीलर घेतली, त्याच्यातून आनंद आला. नाही, मी ते घर बांधलं, त्याच्यातून आनंद आला. नाही, मी शेती घेतली, त्याच्यातून आनंद आला. आपलं त्या कुत्र्यासारखं झाले. आपल्याला माहितीच नाही की तो आनंद आपल्याच ठिकाणी येईल आणि आपल्याच हितून येत असतो. काय होतं माहितीये का? थोडा वेळ आपल्याला आहे ना, त्या स्वरूपाचा स्पर्श झालेला असतो, सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श झालेला असतो. आणि ज्यावेळेस मग गाढ झोपीत काय असतं? का बरं? तुम्हाला सांगितलं की तुम्ही महिनाभर झोपायचं नाही, तुम्हाला किती पण पैसे देऊ, पण तुम्ही झोपायचं नाही. तुम्ही मान्य कराल का? नाही. का? गाढ झोपेत बघा काहीच नसतं. आणि हे नसणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यावर एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक काय होता, एक राजा होता आणि एक माणूस गेला आणि त्याच्यापाशी जाऊन म्हटलं मला राजाला भेटायचंय. आता राजाला भेटायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? तिथे त्यांनी पहाणीकरांनी लगेच अडवलंय. म्हटलं थांब, कुठं चालला? म्हटलं मला राजाला भेटायचं. म्हणजे कोण आहेस तू चौकदार आहेस? म्हटलं नाही. तू खासदार आहेस? नाही. तू नामदार आहेस? नाही. मग तू प्रधान आहेस का? म्हटलं नाही. बघ कोण आहेस तू गुरु आहे का? म्हटलं त्या राजाचा. म्हटलं नाही. मग तू राजा आहेस का? म्हटलं नाही. त्याच्यापेक्षा पण मग तू राजा नाही, राजापेक्षा मोठा आहे. मग कोण आहे? म्हटलं तू परमेश्वर आहेस का? म्हटलं नाही, परमेश्वर पण नाही. मग म्हटलं परमेश्वर पण नाही म्हटल्यावर तू? म्हटलं मी काहीच नाही. म्हटलं तू काहीच नाही? हा, म्हटलं मी काहीच नाही. आणि हे काहीच नाही हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस माणूस शून्य होतो ना, तिथून सुरुवात होती. काहीच नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना मी काहीतरी आहे बाबा, तिथून तुमच्या गळतीला सुरुवात झाली म्हणून समजायचं. अहंकार आला आणि
तुकाराम महाराज काय म्हणतात, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की देव होतो. पण आपल्याला काय वाटतं, मी काहीतरी आहे आणि काहीतरी आहे. परमेश्वराची भेट घ्यायची असेल तर साधं सोपं सांगू का तुम्हाला, काहीच नाही, मी काहीच नाही, मी शून्य आहे. ज्यावेळेस आपण शून्य होतो ना त्यावेळेस आपण त्याला भेटू शकतो. जोपर्यंत आपण म्हणतो ना मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, तोपर्यंत तो आपल्याला भेटत नाही. कारण तो निर्गुण निराकार आहे. तो अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या ठिकाणी उदयाला येतात, नष्ट होतात आणि ज्यावेळेस आपण त्याचा विचार करायला लागतो त्यावेळेस त्याला सुद्धा मग मर्यादा यायला लागतात. आपल्याला अहंकार येतो आणि अहंकार आला की संपलं सगळं. अहंकार आला की अहंकार म्हणजे मर्यादा आहे. आपली मर्यादा कुठपर्यंत पाहिजे. आपला वेळ झालाय का, थांबवलं तर चालेल. 15 मिनिटं. 15 मिनिटं आहेत ना, थांबा म्हणतात नाही, चालते, थांबूया, तसं काय नाही. हो ठीक. हा ठीक आहे. तर आपल्या ठिकाणी असणारा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. मग इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तो म्हणजे अहंकार घालवायचा आहे. आणि अहंकार म्हणजे काय, तर अज्ञानाला आलेला आकार. जेवढा अज्ञानी माणूस ना तेवढा अहंकारी. लक्षात ठेवायचं, एखादा माणूस अहंकारी वाटला की म्हणायचं अज्ञान. ज्ञानी असतो ना बघा, जी झाडं असतात ना, फळांनी लगडलेली झाडं असतात, ती काय झालेली असतात, नम्र असतात, वाकलेली असतात. आणि ज्याला फळबिळ काय नसतं ना, ताट असतात, ताट खडी असतात. कारण का, त्यांना भार नसतो. आणि जी वाकलेली असतात, फळांनी लगडलेली असतात ना, ती नेहमी वाकलेली असतात. आणि म्हणून तुम्हाला माहितीये का, मंदिराचा जो गाभारा असतो ना तो छोटा केलेला असतो का, वाका. तुम्ही वाका, नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता. म्हणून नम्र झाला ना माणूस की त्याला अनंताला पण कोंडण्याचं सामर्थ्य येतं. आणि म्हणून जनाबाई म्हणायची ना की धरीला विठ्ठल, धरीला विठ्ठल. तर म्हणजे तेच आहे की नम्र झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. जेवढं तुम्ही वाकणार, जेवढं तुम्ही नम्र होणार आणि जेवढं नम्र, जेवढं खाली वाकल ना तेवढं तो परमेश्वर भरभरून आपल्याला द्यायला तयार होतो. आणि म्हणून अहंकार काय करतो माहितीये का, अहंकार तानासारखा असतो. आपण सगळेजण शेतकरी, आपल्याला माहितीये की तानाला पिकाला खत घातलं की अहंकारच खाऊन तणच खाऊन घेतं. खत घातलं तुम्ही पिकाला तर हेच खाऊन घेतो, तणच खाऊन घेतं. तसं अहंकार आहे. आपल्या ठिकाणी पुण्य, तुम्ही आता हे अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, द्रव्यदान काय काय करताना कुठं तरी आपण थेंब 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 करत पुण्य जमा करत असतो. आणि ते पुण्य हा अहंकार एका मिनिटात गटप करतो. आणि म्हणून अहंकारापासून लांब राहायचं. आणि मग तुकाराम महाराज काय म्हटले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून अहंकार सोडून द्यायचा आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद व्हायचं. आणि आनंद कशासाठी, माणसाचा जन्म असे कशासाठी, आनंदाची उधळण करण्यासाठी, सुख देण्यासाठी, सुख घेण्यासाठी. गोविंद रूपी कस्तुरी मृग हरविला म्हणती, शोधण्यासाठी जगाच्या पाठीवर निघती. शोधून शोधून थकून जाती, न मिळता निराश होती. सद्गुरु पै माऊलीने दाखवून दिले हे धन, तुझ्याच अंतरात आहे ते आनंद घन. सुखाचे नंदन मन हृदयात असते त्या गोविंदाचे घर, हृदयात असते त्या गोविंदाचे घर. श्रद्धेने आणि भक्तीने पाय त्याचे धर, श्रद्धेने आणि भक्तीने पाय त्याचे धर. एवढं बोलते आणि थांबते. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण एक विश्व प्रार्थना घेऊ आणि कार्यक्रमाची सांगता करू. आधी त्या लोकांची मी नावं वाचते की हा जो आजचा जो कार्यक्रम आहे